घोषणा द्यायची फार सवय नव्हती, पण सगळ्यात मोठा आवाज महाविकास आघाडीकडून आज संसदेत असतो तो वर्षाताईंचा असतो आणि जोरात असतो. ही आमच्यासाठी एक खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. याचबरोबर जेव्हा संसदेतलं वातावरण अनेक वेळा पत्रकार मला विचारतात दिल्ली कशी आहे, म्हणलं दिल्ली में हवा बहुत बदल चुकी है. कारण आम्ही जरी विरोधात असलो तर असे वागतो जणू काय आम्ही सत्तेत आहोत, आणि जे शपथ घेऊन सत्तेत बसलेले आहेत ते हारून मंत्री झाल्यासारखे असे दुःखी असलेले आहेत. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण खूप बदललेलं आहे. आता आपल्याला महाराष्ट्रामधलं वातावरण बदलायचं आहे, आणि नुसतं वातावरण नाही, सरकार बदलायचं, ही मोठी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना इथून घ्यायची आहे. उद्धवजींच्या आणि माननीय जयंतरावांच्या भाषणामध्ये पुढची दिशा ही आघाडीची काय असेल, जागा वाटप ह्या सगळ्याबद्दल त्या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केले. मी कार्यकर्त्यांच्या मनातला एक विचार आपल्या सगळ्यांना, आणि आता नानाही आलेले आहेत, मी विनम्र विनंती करीन सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने की तुम्ही जो काय निर्णय, कुणाला जे तिकीट द्यायचं आहे ते द्या, पण लवकरात लवकर ते अनाऊन्समेंट करा. कारण आज प्रचंड उत्सुकता आहे, प्रत्येकाला काम करायचं आहे. सगळ्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, यात्रांना अतिशय अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स येतो. आणि मला खरं तर विचाराल तर आपले जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले, मला ज्या दिवशी मी आणि अमोलदादा निवडून आलो, आमच्या सीट काही प्लसमध्ये धरल्या नव्हत्या, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त संघर्षात, आणि माझं म्हणजे त्या सगळ्या भगिनींमध्ये ह्या भगिनीवर सगळ्यात जास्त विशेष प्रेम असल्यामुळे माझ्याकडे सगळ्यांचंच जास्त लक्ष होतं. आणि जेव्हा त्याच्यावर बोलणार आहे मी, पण त्या सगळ्या ज्या पद्धतीने मतदान झालं त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आमच्याकडे तर खासदार, आमदार, कारखाना म्हणजे साखर कारखाना, दूध संघ, सोसायटी, सरपंच, ग्रामपंचायत सगळी गेली होती, काहीच राहिलं नव्हतं. म्हणजे मी आणि अमोलदादा एकामेकाला फोन करून म्हणायचं आता काय करायचं, ते म्हणले आता काय करायचं. असं करत करत आम्ही दोघांनी प्रचार केला. पण त्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धवजी तुमचा आणि काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने आमच्याबरोबर उभे राहिला आहे, हे आम्ही कधीही विसरणार नाही. आणि आता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा सगळ्या 31 खासदारांच्या वतीने मी आपल्याला शब्द देऊ इच्छिते की कष्टांची परिकाष्ठा तुम्ही आमच्यासाठी जी केली त्याच्यापेक्षा आम्ही 31 खासदार गुंजभर जास्त कष्ट करू, पण जास्तीत जास्त आमदार निवडून आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू. एकामेकाचा प्रचार करण्यासाठी जी काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे. आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं, आणि जयंतरावांचंच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील. पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही, रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो, आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल, आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत. त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू, 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. आणि त्यातून आमचे 2 वीर बंधू, या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाही आहे, आणि असे दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते. आणि एक जण नाही, दोघं म्हणलेत. म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच, आणि सत्य कधीच लपवता येत नाही.
आणि त्याच्यामुळे दोघं जण असं म्हणाले की काळजी करू नका, आमचं लक्ष आहे तुमच्यावर. 1500 रुपये आज 3000 नाही, 5 नाही, 10,000 देतील, पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे. जसे 10,000 रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट, आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची. म्हणजे पहिलं नातं जोडलं, नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही. म्हणजे ह्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली, त्याप्रमाणे पुढचं आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत. मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही, एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय. त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये, यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तेही, म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं. आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला, उद्धवजी आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात, मराठीमध्ये म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलो आहे, छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही. पण मी आवर्जून, आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत, देशमुख साहेब दिल्लीला येतात, पण मी अनिल परब आणि अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन, कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात येतात. आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे भेटतात. मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते आणि मला म्हणतात, कशाला लढता हो, आता झालं ना, तुमची तुतारी वाजली, मशालीला यश आलं, आता कशाला लढत बसता. म्हटलं, ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे, ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला, उद्धवजी हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत, हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे, हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे. त्यामुळे लोकांना कशाला लढत बसते. म्हटलं, आता कसं आहे, सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी ती. त्यामुळे हे यश अपयशाची लढाईच नाही आहे, काही नैतिकतेच्या पण लढाया आयुष्यात लढाव्या लागतात. त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय, मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते, पण ही लढाई थांबणार नाही. उद्धवजी, तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचं काय करायचं ते तुम्ही निर्णय, तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा, पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे. आणि आज आपल्यावर अन्याय झाला आहे, उद्या ते कुणावरही अन्याय करते. त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेनी चालत नाही. हा देश संविधानानेच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया. आणि बरीच भाषणं आहेत, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आज इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असं सकाळपासून बातम्या चालल्या आहेत. आणि जो मनाचा मोठेपणा, उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली, याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही, पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केल्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, पण एकत्र काम केलं आहे. त्याच्यात दोघांचेही सहकार्याचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण सेना ही काही वेगळी आहे असं कधीच आम्हाला वाटलं नाही. जेव्हा आपण एकत्र 2.5 वर्ष काम केलं तेव्हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात, विश्वासाच्या वातावरणात जे महाविकास आघाडीचं काम केलं तेच पुढची 5 वर्ष
आपल्याला करायचे आहेत. महाराष्ट्र आपली वाट बघतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचे फक्त 90 दिवस हे जे काही असतील ते सगळं बाजूला ठेवून मी तुमच्या सगळ्यांचे फक्त 90 दिवस मागते. या 90 दिवसात कष्टांची पराकाष्ठा करू, पण महाराष्ट्रातला एक स्वाभिमानी दिल्लीच्या समोर न झुकणारं सरकार ही आणण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्यावर आहे. आज आपण आल्यानंतर आमचं सगळ्यांचं जे प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा आम्हाला सगळ्या खासदारांना जी साथ तुम्ही लोकसभेत दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. वर्षाताई गायकवाड प्रथमच दिल्लीच्या तख्तावर पोहोचलेला आहात. आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. मंचकावर उपस्थित देशाचे आदरणीय नेते आयुष्यमान सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला, ज्यांच्या मंत्रिमंडळात मी काम केलं, आणि सुप्रियाताई तुम्ही खरंच सांगितलं, बरोबर बोललात की ज्यांच्याबरोबर काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही कधी आघाडीमध्ये नव्हतोच. कारण पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, तुमचे मी आभारी आहे कारण तुम्ही मला मतदान पण केलेलं आहे साहेब. या ठिकाणी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोलेजी, आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, उपस्थित सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, मंचावरती उपस्थित आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय मंत्रिमंडळात ज्यांचं काम केलं, पवार साहेबांचं नाव घेतलं मी सर्वात प्रथम घेतलं, पण ते गोंधळामध्ये लोकांना ऐकायला नाही आलं. असं कसं नाही, मी आयुष्यमान म्हटलं त्यांना आयुष्य मिळावं असं आम्ही त्या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर मी काम केलं आणि त्यांच्याकडून खूप शिकले, दोन्ही जयंत पाटील साहेब. सन्माननीय मंच, खरं तर रावते काका ज्यांच्याकडून मी खूप शिकले, सुभाष देसाई साहेब ज्यांच्याकडून मी खूप शिकले, कारण या सगळ्या मंडळींच्या तालमीमध्ये आम्ही घडलो. त्या सगळ्या आदरणीय मंचाचं त्या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे आभार मानते सर्वप्रथम. कारण मला माहिती आहे की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र जिद्द केली आणि एकत्र काम केलं, एक दिलाने एक मनाने काम केलं, म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं. आणि ज्या वेळेला मी दिल्लीमध्ये भाषण केलं तेव्हा मी तेच सांगितलं की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. साहेब, सुप्रियाताईंनी एकदम एक गोष्ट खरी सांगितली की आता केंद्रातलं वातावरण पूर्ण बदललेलं आहे. तिथं आता वातावरण ढगाळ झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही सत्ताधारी झालेलो आहोत आणि ते विरोधामध्ये असल्यासारखं करतात, भाषण घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी मोदी सरकार सांगणारे आजकाल एनडीए सरकार सांगतात. हा खूप फरक आहे साहेब. आणि त्यांनाही माहिती आहे, यावेळी ज्या वेळेला बजेट आलं आम्ही बघितलं की ज्या दोन लोकांना खुश करायला पाहिजे त्या दोन लोकांचा वारंवार भाषणात उल्लेख झाला. एक म्हणजे बिहार आणि दुसरं म्हणजे आंध्र प्रदेश. पण आमचे दोन लाल गेले, त्यांचं काय झालं? त्यांनी महाराष्ट्राला काहीच नाही आणलं. साहेब, मी भाषण ऐकत होते, आज महाराष्ट्रामध्ये सगळेजण चर्चा करतायत ती लेक लाडकी या योजनेच्या बाबतीत. लेक बहीण आमची सन्मान्य अध्यक्ष महोदय, लाडकी बहीण हे बोलत असताना आम्ही भाषण करायचो त्यावेळेला मी विधानसभेमध्ये बोलले होते की कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा राज्य असेल, महालक्ष्मी योजना ही न्यायाच्या माध्यमातून पहिल्यांदा आणण्याचं काम जर कोणी केलं तर त्यावेळेला कर्नाटकाच्या आणि तेलंगणाच्या सरकारने केलं. ज्या वेळेला न्याय आम्ही जाहीर केलं त्यावेळी आम्ही सांगितलं होतं त्यांना की आम्ही 8,000 रुपये सांगत होतो की महिन्याला देणार आणि वर्षामध्ये 1,00,000 रुपये देणार. ही आम्ही त्या ठिकाणी न्याय माध्यमातून सांगितलं होतं. मला एक गोष्ट सांगायची, बिलकुल बहिणीचा सन्मान झाला पाहिजे. ताई, तुमची भूमिका मी सुद्धा मानते, बहिणीला पैसे मिळाले पाहिजेत ही सुद्धा आमची भूमिका आहे. पण ज्या तऱ्हेने एक वातावरण निर्मिती झालेली आहे, लोकसभेच्या इलेक्शन नंतर असं कुठेतरी वाटायला लागले भाऊ इतके घाबरले. कारण ताई, तुम्ही एक उदाहरण ते केलं की भावाला हरवता येतं बहिणींना. आणि आता असं झाली आहे चर्चा, मी कालच ऐकवत होते, पत्रकार मला विचारत होते, मी बारामतीतून
माझी इच्छा नाहीये ताई, हीच सगळ्यात मोठी बहिणीची ताकद आहे. लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो ताई, की एक बहीण गरीब असते, तिला भाऊ घरी बोलवतो आणि तिच्याकडे लक्ष देत नाही. मग तीच बहीण श्रीमंत होते आणि श्रीमंत झाल्यानंतर भाऊ तिला घरी बोलवतो आणि बाजूला बसून तिच्या भोवती पंच पक्वान ठेवतो. ती बहीण खूप दागिने घालून आलेली असते. मग ती बहीण नथ काढते, नथ ठेवते, गळ्यातला हातसिगार काढते, तो ठेवते आणि म्हणते तू मला बोलवलं नाहीस, तू याला बोलवलंयस, तुम्ही बहिणीला बोलवलं नाही, तुम्ही मताला बोलवण्याचं काम करतात. बहिणींचा सन्मान करा, बहिणींचा सन्मान करा. जे लोक स्पष्टपणे बोलतात की तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमचे पैसे वापस घेऊ, ही कुठली परंपरा आहे? मला सर्वप्रथम एक प्रश्न विचारायचा, हा पैसा आहे कोणाचा? हा कोणाचा पार्टी फंड आहे? नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेचा, घामाचा, रक्ताचा पैसा आहे, जो तुम्हाला टॅक्स रूपाने भेटलेला आहे. आणि तोच पैसा तुम्ही देत आहात आणि तुम्ही धमकावण्याचं काम करतात. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बघते साहेब की प्रत्येक जण उठतोय आणि धमकी देतोय. जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आज साहेब तुम्हाला मी सांगू इच्छिते, जयंत पाटील साहेबांनी एक उदाहरण सांगितलं. साहेब आज लाडकी लेक योजना आहे, तिला पैसा नाही. संजय गांधी योजनेला 6 महिने पैसे नाही. रेशनच्या दुकानावर महिलांसाठी अन्नधान्य मिळत होतं, ते बंद करण्याचं काम झालेलं आहे. राईट टू एज्युकेशनचे पैसे मिळत होते, ते बंद करण्याचं काम झालेलं आहे. स्कॉलरशिपचे पैसे मिळत होते, ते बंद करण्याचं काम झालेलं आहे. माझं यांना सांगणं आहे, हा पैसा राज्याचा आहे, हा जनतेचा आहे, तो जनतेपर्यंत गेला पाहिजे. दुर्दैवाने मी बघते मुंबईमध्ये जो उल्लेख झाला, 600 रुपयाचा कुकर 2500 रुपयाला चाललाय. कुठे चाललोय? मोक्याच्या जागा. साहेब मी तर सातत्याने बोलते, लाडकी बहीण तर आज आली आहे, लाडका मित्र तर 2.5 वर्षापासून सुरू आहे. चालू आहे ना लाडका मित्र? हा, सगळ्या मुंबईच्या मोक्याच्या जागा. मला सांगा साहेब, मुलुंडचं जकात नाका, मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड, सगळे मिठागरे, काळा चौकी, मोतीलाल नगर, मुंबईची MSRTC ची जमीन, धारावी, कुर्ला, मदर डेअरी, हा वरळी. साहेब अशी सांगा मला, सगळ्या मित्रांना देण्याचं काम चालू आहे. आणि ही लढाई आपल्या सगळ्यांना लढण्याचं काम एकत्रपणे करावं. कारण ह्या जमिनी त्यांच्या नाही आहेत, या जमिनी सरकारच्या आहेत आणि त्या मुंबईकरांच्या आहेत. आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. दुर्दैवाने आम्ही बघत चाललोय की मोठ्या प्रमाणामध्ये असं झालंय की 30-30, 40-40, 50-50 कोटी दिले. आपलं सरकार येईल, 2 वर्षामधला मुंबई महानगरपालिकेचा श्वेत पत्रिका निघाली पाहिजे, ही या ठिकाणी आपण केलं पाहिजे. येणार 100%, मी पण बोलते 101% सरकार येणार. कारण साहेब लोकांमध्ये माहोल आहे. यांनी किती जरी योजना केल्या, आता तर लाडका फक्त बहीण नाही, लाडका भाऊ पण केलाय. काही दिवसांनी लाडका जिजाजी येईल, लाडका अजून काय काय असेल ना, सगळे येतील. पण सगळे येतील, सर्व करू द्या, पण आपण एक दिलाने, एक मनाने, एकतेने जाऊया आणि महाविकास आघाडीचं सरकार आणूया, हे माझं आव्हान आहे. जनता आपल्या सगळ्यांबरोबर आहे. साहेब वक्फ बोर्डाच्या बिलाला पहिल्यांदा 10 वर्षामध्ये असं झालं की JPC कडे जावं लागलं. ही ताकद आहे आपली, ही ताकद आहे साहेब आपली. आणि जनता आज आपल्या बरोबर आहे. माझं तुमच्या मताशी मी सहमत आहे की सगळ्यांनी एकत्रपणे लढलं पाहिजे. या वेळेला मुंबईमध्ये 6 पैकी आपण किती सीटा जिंकलो? 5. आम्ही मुंबईमध्ये 6 पैकी 5 सीटा जिंकलो, 1 सीट चोरली. साहेब महाराष्ट्र आणि मुंबई या वेळेला इतिहास करेल, या वेळेला इतिहास करेल साहेब. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा इतिहास होईल की पहिल्यांदा एवढ्या मेजॉरिटी मध्ये आमदार निवडून येतील आणि ते महाविकास आघाडीचे निवडून येतील, ही या ठिकाणी खात्री व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सन्माननीय बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मी या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची विनंती करतो.
महाविकास आघाडीच्या आजच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आमचे अध्यक्ष काँग्रेसचे नानाभाऊजी पटोले, आता ज्यांच्या भाषणाला चांगलीच धार आली आहे आमच्या आता लक्षात आलेलं आहे, अशा सन्माननीय खासदार वर्षाताई, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंतरावजी पाटील, खासदार सुप्रियाताई, खासदार संजयजी राऊत, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले नसीम खानजी, सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि सर्व नेते मंडळी, सर्व व्यासपीठ आणि आपण उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आजची ही सभा 16 तारखेची आता खऱ्या अर्थानं 2 महिने कशी झोडाझोडी करायची याची रंगीत तालीम सुरू झालेली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एक अत्यंत चैतन्य महाराष्ट्रामध्ये दिसतं, एक वेगळं स्वरूप महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला, काही गेलो, प्रचंड गर्दी सभांना आपल्या होते आहे. काँग्रेसच्या सभेला ज्या पद्धतीनं काँग्रेसचा विजय म्हणतात तसा महाविकास आघाडीचा सुद्धा विजयाच्या घोषणा लोक देत आहेत. हे फार महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळालेली. खरं एक गोष्ट आहे, या सरकारवर तर आरोप करावा तेवढे थोडेच, परंतु पहिली गोष्ट आपण चांगली केली की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजय आपण मिळवला. एक संदेश देशाला देण्याचं सुद्धा काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्रानं केलेलं आहे. लोकशाहीवर ज्यावेळेस आघात होतो, राज्यघटनेवर ज्यावेळेस आघात होतो, त्यावेळेस आपली जनता कशी पेटून उठते हे दाखवून देण्याचं काम महाराष्ट्रानं केलेलं आहे. हे दिसतं आहे की अहंकार, कोणाचा अहंकार झाला असेल, कोणाचा गर्व झाला असेल, घमेंडी कोणी बनला असेल आणि त्या पद्धतीनं राज्य सत्ता जर वापरणार असतील ते, तर ती घमेंड जिरवण्याची ताकद भारतीय जनतेमध्ये आहे आणि याचं नेतृत्व महाराष्ट्र करत असताना आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे. सगळ्या स्वायत्त संस्था तुम्ही गुलाम करून टाकल्या सत्तेच्या, त्यांचा वापर तुम्ही केला, राजकारणाकरता केला. हे जनतेला मान्य नव्हतं. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचा कारभार त्यांचा 10 वर्षात झाला, याला अत्यंत चांगलं उत्तर हे भारतीय जनतेनं दिलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं कौतुक हे सगळ्यात भारतामध्ये होतंय, हे नाकारता येत नाही. खरं आहे की महाराष्ट्राचा आवाज आता केंद्रामध्ये गेलाय, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही मला माहित नाही, जो आवाज केंद्रामध्ये गेलेला आहे आणि पार्लमेंटमध्ये जे प्रतिनिधित्व आपण दिलेलं आहे, सुप्रियाताई तर होत्या त्या आता सगळ्यात सिनियर आहेत, वंदनाताई चव्हाण आहेत, प्रियंकाताई चतुर्वेदी आहेत, त्या सिनियर, आता रजनीताई पाटील आमच्या मराठवाड्याच्या आहे. पण त्याबरोबर आम्ही आणखी वर्षाताईची जोड मुंबईला पाठवलेली आहे, प्रणितीताई शिंदे पाठवलेले आहेत, शोभाताई बच्छाव पाठवले आहे, प्रतिभाताई धानोरकर पाठवले आहे. सगळ्या वाघिणी आहे, तुम्हाला एवढं सांगतो. इथं वर्षाताईंनी खूप चांगलं सांगितलं. आता तिथं पार्लमेंटमध्ये कळतच नाही की कोण सत्ताधारी आहे कोण विरोधी आहे. त्या सत्ताधाऱ्यावर पूर्णपणे स्वार होण्याचं काम, हबीब होण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं दिसतंय. भाषण काय सुंदर पद्धतीने भाषण करतायत, फाडून खातायत ते भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सरकारला. आपल्याला हे दिसलं की राहुलजींचं पहिलं भाषण जे झालं, अक्षरशः ती किती इंचाची, 56 इंचाची छाती होती काय, आता किती इंचाची वाटायला लागली. कारण आपण सगळे इंडिया आघाडीचे सगळे पाठीशी होते. राहुलजींची जी ताकद आहे इंडिया आघाडी म्हणून सुद्धा, ही ताकद एक वेगळ्या पद्धतीने आता काम करत असताना दिसते आहे पार्लमेंटमध्ये. आपल्या सगळ्यांना एक जबाबदारी आता आहे. लोकसभेमध्ये आपण धडा शिकवला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही राज्यघटना आणि लोकशाही, कदाचित आता त्यांना धर्मनिरपेक्ष शब्द आठवायला लागलाय, सेक्युलर शब्द आठवायला लागलाय, इकडून तिकडून सेक्युलर, धर्मनिरपेक्ष असा शब्द वापरायला लागले, लोकशाही म्हणायला लागले. घटना त्यांना नको होती ती घटनेवर आता बोलायला लागले. कारण या देशातल्या लोकांना
हे मान्य नाही की घटना कोणी मोडीत असेल, या लोकांना मान्य नाही की लोकशाही कोणी मोडीत असेल, या लोकांना धर्मनिरपेक्ष सुद्धा चांगली कळते, ह्या संस्कृतीचा तो भाग आहे, हे भारतीय जनतेनं दाखवून दिलेलं आहे. धर्माचं जातीचं राजकारण आता चालणार नाही हे सांगणार आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपण एक संदेश दिलेला आहे, त्यामुळे हे शब्द आता आठवायला लागले हे खरं आहे. परंतु तुम्हाला हे सांगतो की अजूनही त्यांची जी खरा जो हेतू आहे तो त्यांचा आहेच, की कशा पद्धतीनं मतं मिळवायचे आणि काही मुठभर लोकांकरता ती सत्ता वापरायची. हा हेतू भारतीय जनता पक्षाचा संपलेला नाही, हे सुद्धा लक्षात ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. घटनावर अजूनही आघात होण्याची भीती आपल्याला आहे, लोकशाहीवर आघात होण्याची भीती आहे, कारण त्यांचा तो उद्देश आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जे काम करायचंय ते आता मी फार चैतन्य मी पाहतोय महाराष्ट्रामध्ये. लोक आपल्या बरोबर दिसत आहेत, लोकसभेपेक्षा ज्यादा ताकद आपल्याला ते देण्याच्या तयारीत आहे. फक्त आपण कसं व्यवस्थित गेलो याला महत्व राहणार आहे. आपल्याला व्यवस्थित जावं लागणार आहे. कारण याला कारण काय असं आम्ही ज्यावेळेस पाहिलं, ज्यावेळेस अहंकारी सत्ता बुडवायची ती त्यांना, परंतु आता त्यांना हे बेकायदेशीर सरकार जे काम करते आता राज्यावर, हेच बुडवण्याची जबाबदारी जनतेने स्वतः घेतलेली आहे. तुम्हाला या निमित्तानं सांगतो, एकंदर पाहतो आपण ज्या पद्धतीचं गठन राज्य शासनाचं झालं हे बिलकुल मान्य नाही, लोकांना बिलकुल मान्य नाहीये. अजूनही गावापर्यंत खेड्यापर्यंत शेवटच्या पारावरच्या माणसापर्यंत 50 खोके एकदम ओके हे पोहोचलेलं आहे, लोक विसरलेले नाहीये. तुम्ही मुंबईकर बरेचसे तुम्हाला माहित नसेल, आमचा बैलाचा पोळा असतो, गमतीनं काहीतरी लिहित असतात, त्या बैलाच्या पोळ्यावर सुद्धा अक्षर लिहिली होते 50 खोके एकदम ओके. आता काय सांगावं तुम्हाला, ही अवस्था आहे. याच्यामध्ये बेकायदेशीर आहे आणि नैतिक दृष्ट्या सुद्धा चुकीच्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने राजकारण केलेलं आहे हे लोकांना माहिती आहे, जाणवलेलं आहे आणि महाराष्ट्राला ते मान्य नाहीये. त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं जाऊन मिळाले राष्ट्रवादीची फोड करून, खरी राष्ट्रवादी खरी शिवसेना हेच हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने जाऊन मिळालेत आणि ती सगळी नामावली तिथं तयार झाली, सगळ्यांच्या चौकशा थांबाव्या म्हणून आणि सत्ता मिळावी म्हणून ते सत्ता लोलूप होऊन गेलेले, ही परिस्थिती बिलकुल महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही, हे सरकार मान्य नाही, हे बेकायदेशीर सरकार हे जनतेचं मत आहे. आपल्याला जावं लागेल, सांगावं लागेल आणि आपल्याला आणखी जनतेबरोबर घ्यावं लागेल. ही जबाबदारी आपल्याला पुढच्या ज्या कालखंडापर्यंत निवडणूक आहे त्यापर्यंत पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची सांगेल. या सरकारचा कारभार ज्या पद्धतीने ते बेकायदेशीर आहे तसा बेकायदेशीर कारभार चाललेला आहे. शांतता सुव्यवस्थेचं वाटोळं झालेलं आहे. इथला आमदार एक पोलीस स्टेशनला जातो गोळीबार करतो, असा इतिहास कधी नव्हता, तो आता घडत असताना आपल्या सगळ्यांना दिसतोय. आता घडतोय की एक आमदार जातो पोलीस स्टेशनला गोळीबार करतो. अंमली पदार्थाचा हैदोस चाललेला आहे. धनदांडग्यांचे पोरं लोकांना गाड्या घालायला लागल्याने हे वाचवायला जात आहेत. ही शांतता सुव्यवस्थेची प्रश्न आपल्याला पाहतोय. परवाची एक गोष्ट आहे, बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे चाललेले, प्रचंड पैसा उभा करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, भ्रष्टाचाराचा अतिरेक झालेला आहे आणि ते मंत्रालय त्याचं केंद्र आहे. एका डीसीपीची तुमच्या बदली झाली, मुंबईच्या एका डीसीपीची बदली झाली 13 तारखेला आणि 13 तारखेला सकाळी बदली. दुपारी त्याला सांगितलं का तुझी जागा आहे तिथं तू जाऊन थांब, चलचा त्याची लगेच कार्यमुक्ती, ते सुद्धा सक्तीनं. आणि पुन्हा काही तासामध्ये ती बदली थांबल्याचा निरोप सुद्धा पुन्हा लगेच पत्र, परत लगेच निरोप. यामध्ये पूर्णपणे आर्थिक घोटाळे चाललेले आपल्याला दिसतात. जमिनीचे जे उद्योग आपण सगळ्यांनी सांगितले, कुर्ल्याची एवढी मोठी बहुमोल जागा जमीन, अरे तुम्ही दिली, त्याचा ठराव काय नेमका जर विचारला, ठराव काय केला तुम्ही नेमका कॅबिनेटमध्ये झाला का, त्याचा ठराव सापडत नाही. एक ओळ आहे फक्त, 4 शब्दाची एक ओळ, त्याचा आधार घेतला. कुर्ल्याची एवढी बहुमोल हजारो कोटीची जमीन घशामध्ये रिडिरेक्नरच्या 25% दरानं घातली. ती परत घेण्याची सुद्धा व्यवस्था नाही का, तुमचं झालं सगळं रिडेव्हलप परत, असं काही नाही, हे कायमची दिली. हे कसं चाललेलं आहे. आणि तुम्ही खूप नावं घेतले वर्षाताईंनी, पण वर्षाताई वरळी जी डेअरी आहे आरेची आणि जी बहुमोल जागा आहे ती आता किती महत्वाची जागा आहे, तिच्या बाबतीत सुद्धा गुप्त बैठका सुरू आहेत. कशी ती जिरवायची, कुठं जिरवायची, कशी जिरवायची, त्यातून पैसा कसा उभा करायचा.
हे चित्र पूर्णपणे दिसतंय. भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी आपण सांगू शकतो. महागाई प्रचंड वाढलेली आहे, युवकांमध्ये प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही. आणि बहिणा लाडकी नाहीये, यांना सत्ता लाडकी आहे, हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आणि या सगळ्या याच्यावर एकच उपाय, सरकार बदलणं. तुम्हाला खरं सांगतो की उद्धवजींचं भाषण आहे सुरुवातीचं, त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेल की या सत्तेनं केलेले कामं आणि घोटाळे हे सांगत असताना 2.5 वर्षाचा आमचा कालखंड सुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही सांगितला पाहिजे की पहिल्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, विनासाहेब त्याच्या खात्यात जाऊन पैसे पडले. 2 वर्ष आमचे गेले कोरोनामध्ये. आम्ही अनेक प्रश्न निर्माण झाले होते, परंतु त्या प्रश्नामध्ये सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं लक्ष घातलं गेलं आणि कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं राज्याला सांभाळलं, कुटुंबाला सांभाळलं, उद्धवजींचे ते भाषण अजूनही कुटुंबापर्यंत तुम्हाला पोहोचलेलं तुम्हाला सांगतो. कुठेतरी कुटुंब प्रमुख आपल्याशी बोलतो असं वाटतं. आपण ह्याही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की जे काम आम्ही चांगल्या प्रकारचं केलेलं ते सांगण्याची जबाबदारी आपली आहे. या सरकारचे घोटाळे सांगायचे, यांचा बेकायदेशीर स्वरूप सांगायचं, हे सरकार कसं जनतेला मान्य नाही हे समजून सांगायचं आणि यांचे घोटाळे सांगून यांना कायम हद्दपार करण्याचं काम आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये करायचं. त्याची सुरुवात आज प्रचाराची आपण करतो आहोत. आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बाळासाहेब धन्यवाद. मागच्या 2 वर्षापासून मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करून गद्दार सरकार भ्रष्टाचाराचा जो खूप मोठा उच्छाद मांडलेला आहे तो सातत्याने उघड करण्याचं काम ज्यांनी केलंय ते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना मी आमंत्रित करतोय. आदरणीय पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची परवानगी घेऊन इथे उभा राहिलेलो आहे. आणि आता आपल्याला जाणवलं असेल की बॅटिंग ऑर्डर आता काही राहिलेली नाहीये. सुरुवात उद्धव साहेबांपासून झाली, मध्ये मध्ये मोठे दिग्गज नेते बोलून गेले, मध्ये मग मी एक ज्युनियर बॅट्समन आलेलो आहे. ओपनिंग बॅट्समन सहसा असतो तो. शेवटाला पवार साहेब आहेत, मला वाटतं त्यांच्या आधी राऊत साहेब आहेत, नानाभाऊ आहेत. पण एक महत्त्वाचं आहे की हे वातावरण हे महाविकास आघाडीचं वातावरण आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळ्यांवर एकामेकांचं प्रेम आहे, विश्वास आहे. आणि ही ताकद, ही एकजूट आपल्याला जी लोकसभेत दिसली तीच पुन्हा एकदा विधानसभेत देखील दाखवायची आहे. आज इथे उभं राहताना खूप विचार येतात की काय बोलायला पाहिजे, किती बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत, महाराष्ट्राचे विषय मांडलेले आहेत. पण पुढे काही बोलण्याच्या आधी सर्वात पहिलं म्हणजे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण आपण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत जिंकून दाखवलेला आहे. हा मोठा विजय आपला आहे. मध्यंतरी माझे काही मित्र मध्ये सांगत होते, काही पत्रकार मित्र सांगत होते की आदित्य तुम्ही ही लोकसभा निवडणूक ह्याच्याकडे कसं पाहता. आणि मी त्यांना बोलता बोलता म्हणालो होतो की बघा आम्ही जे जिंकलोय, इंडिया आघाडी म्हणून जिंकलो, ते आदित्य तुम्ही जिंकलात कुठे, तुमचे प्रधानमंत्री कुठे बसलेत. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे ओळखा की जी भाजपा 400 पारचा नारा देत होती, जे एक्झिट पोल कमीत कमी 350 हे आकडे दाखवत होते, त्यांना 303 वरनं देशाने 240 वर खेचलेलं आहे. इथेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे. आज हे बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोझर आला असता. आज जर हे बहुमताचं सरकार असतं भाजपाचं तर जे काही घोटाळे, जो काही आवाज ह्या देशाच्या जनतेला मिळालेला आहे तो राहिला नसता. आणि आज आत्तापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये भाजपाने संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्यावर लादलं असतं. ही निवडणूक झाल्यानंतर, आणि महाराष्ट्रात मोठा विजय झालाच, देशभरात देखील झाला, पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले असतील, मिंदे सरकारमधले काही असतील, जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यातले लोक असतील, ते सांगायला लागले की तुम्ही फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात, फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात.
संविधान बदलणार होतं हे फेक नॅरेटिव्ह होतं. आणि मी त्यांना सांगतो हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं आणि देशाच्या जनतेला देखील माहिती आहे फेक नॅरेटिव्ह नव्हतं. कारण संविधान बदलायची जर प्रक्रिया कुठून सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातून सुरू केली होती. त्यांनी लोकशाहीला संपवण्याची जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्रातून सुरू केली होती. 2 वर्षापूर्वी जे घडलं आपल्यासोबत, आपल्या राज्यात जे घडलं, एक संविधानिक सरकार जे बाजूला ठेवलं गेलं, सरकार पाडलं गेलं, खोके घेतले, धोके दिले, जे काही सगळं घडलं आपल्या डोळ्यासमोर घडलं. कोण वेश बदलून जात होतं, कोण हुडी घालून जात होतं, कोण मास्क घालून जात होतं. हे सगळं केल्यानंतर साधारणपणे आपल्याला वाटलं होतं की आपल्यातून जे गद्दार, आपल्यातून जे पक्ष चोर आहेत ते जे पळाले, कुठे कुठे पळाले ते? सुरत, गुवाहाटी, डोंगर झाडी वगैरे सगळं बघितलं. मग गोव्यात आले, गोव्यात येऊन टेबलावर नाचले. आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार स्थापन केलं, एक जी लोकशाहीची पद्धत आपल्यापर्यंत आतापर्यंत राहिलेली आहे ती हीच होती की आमदारकीचा राजीनामा द्या, खासदारकीचा राजीनामा द्या, निवडणुका लढा, जिंकलं तर तुमचं. पण ते न करता पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, दोन्ही पक्षांचं तसं केलं आणि सरकार स्थापन केलं. हे घटना बाह्य नाही तर अजून काय आहे? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, त्या संविधानाचा अपमान नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अजून काय आहे? लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे? आज आपण पाहत आहोत 2 वर्ष 2.5 वर्ष तर होतील लवकरच, राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिम्मत नव्हती, प्रयत्न नव्हता. 1.5 वर्ष पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, पोटनिवडणुका झाल्याच नाहीत कारण हिम्मतच नाही. जे 40 चोर पळून गेले, अलिबाबावर 40 चोर जे पळून गेले, नाही ऐकून नाही आलं, हीच घोषणा. पण हे जे पळून गेले होते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिंमत देखील नव्हती, निवडणुकीला सामोरी जाण्याची हिंमत नव्हती. हेच काय, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, तिथे प्रशासक बसवलेले आहेत, प्रशासकांच्या मार्फत लूट चालू आहे. पण तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणूक घेण्याची हिंमतच नव्हती. महानगरपालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही. पवारसाहेब, ह्या तर मोठ्या निवडणुका झाल्या. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सिनेटची निवडणूक जी असते ती देखील मागच्या वर्षी जे घेणार होते पुढच्या महिन्यात घेऊ, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर स्थगित केली. अजूनही ती सेनेटची निवडणूक घेतली त्यांनी, कदाचित झाली तर सप्टेंबरमध्ये होईल, नाहीतर ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत. कारण भीती यांच्या एवढ्या मनात बसलेली आहे की भीती ही नुसतं महाविकास आघाडीची नाही तर भीती ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल त्यांच्या मनात बसलेली आहे. आज 2 वर्ष आपण पाहतोय आणि मी त्यांना हे सातत्याने सांगत आलेलो आहे, इंटरव्ह्यू मधून सांगत आलेलो आहे, कुठच्याही मंचावर गेलो तिथे सांगत असतो, विधान भवनात सांगत आलेलो आहे की चला हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. आज पण त्यांना सांगत आहे, आज कदाचित निवडणूक आयोगाची, जी भाजपच्या कार्यालयातून निवडणूक आयोग चालतं त्यांची पत्रकार परिषद आहे, कदाचित झारखंड नाही, महाराष्ट्र नाही तर हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका घेतील. आज मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला तिथे बसण्याची नैतिक जबाबदारी नाही, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरी या. निवडणुकीला सामोरी या. जे सरकार अमान्य आहे महाराष्ट्राला, जे सरकार नापसंत आहे महाराष्ट्राला, जे सरकार नाकारलं गेलेलं आहे, लोकसभेत असेल आणि दुसऱ्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही तुमची, चला थोडी तरी शरम दाखवा, थोडी तरी लाज दाखवा, थोडी तरी हिंमत दाखवा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आज जाहीर करा. आज आमची लढण्याची तयारी आणि जिंकण्याची तयारी देखील आहे. पण एवढं जर तुम्ही चांगलं काम केलं असेल, बहिणींसाठी काहीतरी चांगलं काम केलं असेल, शेतकऱ्यांसाठी जेवढं चांगलं काम तुम्ही केलं असेल असं तुमच्या मनात असेल, कारण तुम्ही काम एवढं करता आणि होर्डिंग एवढे लावता, होर्डिंगवर जेवढी चांगली कामं आम्हाला दिसतात तेवढी खरोखर महाराष्ट्रात कामं झाली असतील तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला चॅलेंज देते, आज असेंब्ली डिसॉल्व्ह करा आणि निवडणुकीला सामोरी या. पण हिंमत नाही, प्रत्येक दिवस खेचायचा, कारण त्यांना माहिती आहे, महायुतीला माहिती आहे. आणि महायुती म्हणजे काय आहे, महायुतीमध्ये ना महा आहे ना युती आहे, कारण एकामेकांच्या फायलींवर तर सह्या होत नाहीयेत आणि महाराष्ट्रासाठी काही केलंच नाही. पण आज आपण पाहतोय की हे काही भाजप जे आहे, मिंदे सरकार आहे, त्यांच्यात हिंमत नाहीये आणि प्रत्येक दिवस तो आपला, प्रत्येक दिवस लुटायचा, कारण त्यांना माहिती आहे की पुन्हा आयुष्यात महाराष्ट्रावर त्यांचं सरकार कधीही येणार नाही, महाराष्ट्र त्यांना येऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला जेवढा पैसा, प्रत्येक पैसा लुटू शकतो तेवढं लूट करायची. मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर असेल, सगळीकडचे जे काही घोटाळे आहेत ते आम्ही लोकांसमोर आणत आहोत.
सतत आणत राहिलेलो आहोत. गेल्या 2 वर्षात जी लूट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, किती घोटाळे ह्या लोकांसमोर आणायचे. कधी कधी आता ते अधिकारी जे आम्हाला फायली देतात ते पण कंटाळले. ते बोलतात, साहेब तुमचं सरकार लवकर आणा, किती फायली तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. पण आज आपण पाहतोय 40 चोरांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, 40 चोरांना खोके मिळालेले आहेत. आज महाराष्ट्रातला तरुण जाणार तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. बेरोजगारी आपल्या राज्यात असेल, आपल्या मुंबईमध्ये असेल, आपल्या पुण्यामध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, बेरोजगारी जेवढी वाढत आहे, महागाई जेवढी वाढत आहे, तुम्ही मला सांगा आपला तरुण वर्ग जाणार तरी कुठे आणि बघणार तरी कुठे. एका वेळी असं म्हटलं जायचं की जगात जर्मनी आणि राज्यात परभणी, पण आज ना परभणीमध्ये जॉब्स आहेत, ना महाराष्ट्रामध्ये कुठे नवीन नोकऱ्या मिळत आहेत. तुम्ही मला सांगा, सगळे इथे आहेत, तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून आला असाल, मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेलं तुम्ही ऐकलंय का? ऐकलंय कधी? एकाच्या तरी खात्यात म्हणजे हे खोके मिळतात तसं नाही, पण सॅलरीचे पैसे वेळेवर किंवा नोकरी मिळणारे सारखे कुठे येतात का? सगळं जे काही येतं ते पाठवतात पलीकडे. सगळं जे काही येतं ते एक तर कॉन्ट्रॅक्टर आवडता, माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही एक योजना 2 वर्षापासून सुरू आहे, नाही तर माझं आवडतं राज्य ही दुसरी योजना सुरू आहे. बघा, गुजरातबद्दल आपलं काही वैर नाही, काही राग नाही, काही त्यांच्याबरोबर दुश्मनी नाही. अनेक गुजराती इथे महाराष्ट्रात राहतात, मुंबईत राहतात, जे स्वतः देखील तिथे नोकऱ्यांसाठी आज हट्ट करत आहेत आणि असेच भटकत आहेत, कारण आज महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळत नाहीयेत. पण आपण जर पाहिलं असेल पोलीस भरतीसाठी 17,500 पदं होती. 17,500 पदभरतीसाठी किती लाख मुलं आली इथे? 17.5 लाख, 18 लाख तरुण इथे आले मुंबईमध्ये. अनेक जिल्ह्यांमध्ये हे देखील आंदोलन झालं की तुम्ही पावसाळ्यात काय ह्या भरत्या घेताय, काय ह्या टेस्ट घेतात. पण सगळं न ऐकता त्याने इथे बोलवलं गेलं आणि बोलवल्यानंतर मरीन ड्राईव्हवर झोपायला लावलं, जोगेश्वरीमध्ये पुलाच्या खालती, उड्डाण पुलाच्या खालती झोपायला लावलं. ही आज परिस्थिती आहे. तरुणांची देखील हीच परिस्थिती आहे, महिला पोलिसांची देखील हीच परिस्थिती आहे. बरं, जे पोलीस आहेत त्यांच्यासाठी आमच्या महाविकास आघाडीचं सरकार जे होतं 650 कोटी पोलीस हाऊसिंगसाठी आपण तिथे अर्थसंकल्पात आपल्या आणलं होतं. त्यानंतर 1 रुपया देखील ह्या पोलीस हाऊसिंगसाठी कुठेही आला नाही या सरकारमध्ये. पण आज परिस्थिती आपण पाहतो, वेदांता फॉक्सकॉन गेलो कुठे, एअरबस टाटा गेलो कुठे, बल ड्रग पार्क गेलो कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो कुठे, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलो कुठे. हे सगळं चाललं असताना आता भीती अशी आहे की जर ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ह्यांचं मंत्रालय देखील गुजरातमध्ये नेतील, सुरत किंवा अहमदाबादला. आज ही लढाई जी आहे ही महाराष्ट्र विरुद्ध गुजरात नाहीये, आज ही लढाई मराठी विरुद्ध गुजराती नाहीये, पण आज ही लढाई जे महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत त्यांच्या विरुद्ध आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या आत्माबद्दल आहे. आणि आज मी तुम्हाला विचारत आहे की पुढच्या काही काळांमध्ये 2, 3, 4 महिने जेवढेही राहतील आपल्या आता उरलेले ह्या खोके सरकारचे, आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल, आपण विखुरले जाणार आहोत का? आपल्या महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, आपण विखुरले जाणार आहोत का? आपल्या धर्मांमध्ये, मग हिंदू मुस्लिम असेल, सीख आणि दुसरे कुठचे धर्म असेल, आपल्यामध्ये भांडणं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, तेढी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, आपण भांडणार आहोत का? आपल्या समाजामध्ये, मग मराठ्यांमध्ये असेल, ओबीसी मध्ये असेल, इतर कुठच्याही समाजामध्ये असेल, जातीमध्ये असेल, आपल्या जिल्ह्यांमध्ये असेल, भांडणे निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, आपण भांडणार आहोत का? भाजप जी घाबरते ती एकजुटीला घाबरते, भाजप जी घाबरते ती सच्चाईला घाबरते. कारण भाजपचं इक्वेशन हे सोपं आहे, कीचड कमल कीचड में ही खिलता है. आपण या महाराष्ट्रात त्या चिखल फेकीमध्ये अडकणार आहोत की त्याच्याही पुढे जाऊन पुढचा विचार करणार आहोत, हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपण सगळे एकजुटीने लढायला तयार आहोत का? आपण सगळे या खोके सरकारला हरवायला तयार आहोत का? आपण सगळे आपला नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहोत का? आपण सगळे महिलांना न्याय द्यायला तयार आहोत का? आपण सगळे महिला सुरक्षा ही खरोखर महाराष्ट्रात अंमलात आणण्यात तयार आहोत का? आपण सगळे तरुणांना रोजगार द्यायला तयार आहोत का? आपण सगळे आपलं सरकार बनवायला तयार आहोत का? आणि आपण सगळे एक दिलाने, एकजुटीने लढायला तयार आहोत का? जर लढायला तयार असाल तर हात दोन्ही वरती करा आणि सगळ्या ह्या नेत्यांना ताकद दाखवा आपली. ही जी ताकद आहे ना, ह्या ताकदीला भाजप घाबरते, कारण जिथे फूट होते तिथे भाजप जिंकते. पण आपण ठरवायचंय, आपण लढणार आणि जिंकणार ते महाराष्ट्र म्हणूनच लढणार आणि जिंकणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आदित्यजींचं स्फूर्तिदायक भाषण आपण ऐकलात. आणि ज्यांची लेखणी आणि ज्यांची वाणी
सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धडकी उडवते अशा वक्त्यांना मी आमंत्रित करतो. नाव सांगण्याची मला गरजच नाही असं वाटतंय. संजयजी राऊत. आदित्य आदि आदित्य ठाकरे यांनी सांगितलं निघताना 3 बॉल आणि 9 रन्स पाहिजेत. 18 षण्मुखानंद हॉल जे आहे ते आमचं वानखडे मैदान आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धवजीपर्यंत आमचे सगळे सामने याच मैदानात होतात. आणि हा जो प्रेक्षक आहे तो आमचाच आहे. काय ताई माई अक्का काय आलाय नवीन. मी माननीय शरद पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आदरणीय नेते यांचा आभारी आहे की आपण सगळे ते एकत्र जमलो आहोत. पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी यांचं झालेलं आहे. आणि त्यानंतर मला वाटतं प्रत्येक प्लेअर खेळतोच आहे. म्हणजे आता आपल्याला काय चिंता नाही, आपण 500च्या वर जातो. ही वर्ल्ड कपची टीम आहे. जी मंचावर बसलेली आहे ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे, आता स्पष्ट झालेलं आहे. एक कप जिंकलेला आहे आपण जवळजवळ दिल्लीचा, आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपण हा सामना जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे. ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर खऱ्या आता बनावट भारतीय जनता पक्ष आहे, बोगस आहे, चोरांचा आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम केलं, उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्या अटल बिहारी वाजपेयींचा आज पुण्यतिथी आहे. मला आजच्या दिवशी अटल बिहारींच्या कवितेची एक ओळ आठवते आणि ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कदाचित ती मोदी आणि शानसाठी नसेल. हार नहीं मानूंगा मैं, रार नहीं ठानूंगा. आम्ही हार मानणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही लढत राहू. हा महाराष्ट्र जो आज उभा आहे दिल्लीच्या नव्या हुकुमशाही विरुद्ध, हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही, हा महाराष्ट्र कधी वाकणार नाही, मोडणार नाही. तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या महाविकास आघाडीचा मेळाव्याचा खरा मंत्र आहे. मगाशी आपल्या वक्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या 56 इंच छातीची त्यांना आठवण झाली. स्वतः मोदी विसरल्यात की आपली छाती 56 इंच होती. नाही नाही नाही, ती छातीच नाही आहे, तो माचीचा रिकामा खोका आहे. काही नाही त्यात, काही नाही त्यात. जर छाती असती 56, नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था झाली नसती. देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर भाषण करतायत आणि जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान होत आहे.
गेल्या 50 दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 27 हल्ले झाले अतिरेक्यांचे, 17 आमचे जवान शहीद झाले, 56 जवान घायाळ झाले आणि 100च्या वर आमची जनता नागरिक तिकडली ही मृत झाली. हे 56 इंचवाल्यांचं काम नाही, यांना छातीच नाही आहे. आणि त्यांच्या उरल्या सुरल्या छातीतली जी हवा होती ती आपण कालच्या लोकसभा निवडणुकीत काढून टाकली. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर ते आपण पूर्ण काढून टाकू. महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत. सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची, आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. लक्षात घ्या, मी कालही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला. ते काय पिंक झाले, पिंक. सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी. आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहीत नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला नाही, आपला भगवाचा आहे. बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला. पिंक काय साहेब, पिंक. मी त्याला एकदा बोले, पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में. नहीं आप देखो हम जीत जाएंगे. मिलो, पिंक कभी जीतेगा नहीं. एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा. तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना. आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, हिंदू हृदय सम्राट, तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल. आणि आम्ही करतो आहोत. त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला. असो, अत्यंत चांगला असा आजचा हा 3 पक्षांचा मिळून सोहळा होतोय. आमचे 3 पक्ष म्हणजे इतर सुद्धा, शेका पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चाललेली आहे. आमच्यामध्ये कोणतेही वाद भांडणं असण्याचं कारण नाही. तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो. प्रयत्न खूप होतील, जसं आदित्यनी सांगितलं, आमच्या प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न होतील, प्रयत्न करत राहा. पण आमच्या ऐक्याला अजिबात तडा जाणार नाही, एक तुकडाही कपचाही उडणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. हे जे वातावरण आहे, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या प्रकारचं वातावरण होतं की महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोप्यानं एक दिलानं लढायचं, आणि जो महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हात मिळवणी करेल त्याला रस्त्यावर ठोकायचं. 50 खोके एकदम ओके, आणि रस्त्यात दिसला तर ठोकेच ठोके. आता हे पुन्हा विधानसभेत जाता कामा नयेत, आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यावर रस्त्यावर दिसता कामा नयेत. हे वातावरण आपण महाराष्ट्रात जर निर्माण केलं असेल तर आपल्याला फक्त विजय प्राप्त करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे. आमच्या पुढे या राज्याचे प्रश्न सगळ्यात जटिल उभे आहेत. लाडकी बहीण आहे ना, यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल आतापर्यंत. या राज्यात, या देशामध्ये अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत, पण सध्या मी गेले काही दिवस पाहतोय की काही चर्चा फक्त एकाच योजनेची आहे. कारण सरकारी पैशानं मतं विकत घेण्याची योजना आहे. आणि मगाशी सांगितलं की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत.
याआधी सुद्धा हे प्रयत्न झालेले आहेत, पण शेवटी आमचं नातं जे आहे महाराष्ट्रातल्या बहिणींबरोबर, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांबरोबर, ते नातं पैशाच्या पलीकडचं आहे. आणि उद्या सत्ता आपली येणारच आहे. उद्या सत्ता येणार आहे, अर्थमंत्री आपला होणार आहे. तिजोरीत जरी पैसे नसले सध्या तरी ते कसे आणावे ते जयंतराव पाटलांना चांगलं माहिती आहे. आमच्या अर्थमंत्री त्यांनी अनेक काळ काम केलेलं आहे. पैसा येईल आमच्याकडे, काही काळजी करू नका. 1500चे 150 होतील, 1500 होतील, 3000 होतील, 5000 होतील. ATM मशीन मागे बसलेली आहे आमच्या महाविकास आघाडीची. मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख जे नेते आणि आपण बसलेले सगळे लोक त्यांचे आभार मानतो की हीच एकी आपल्याला 3 महिने ठेवायची आहे. हेच ऐक्य ठेवायचं आहे. आपल्याला संघर्ष करायचा आहे. महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काही नाही आणि संघर्षातूनच सगळं मिळालं. महाराष्ट्राने काही करायचा प्रयत्न केला की दिल्लीवाले येतात, आमच्यात तोडफोड करतात. जे ब्रिटिशांनी केलं ते भाजपवाले करतात. फोडा झोडा आणि राज्य करा. तुम्ही किती फोडा किती झोडा, आमची एकी तुटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊत साहेबांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलंय आणि यानंतर मी आमंत्रित करणार आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नाना पटोले साहेब. आज महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात, असंवैधानिक सरकारच्या विरोधात हा प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडीचा हा प्रचाराची सुरुवात या ठिकाणातून आपण करतो आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले राष्ट्रीय नेते आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे खऱ्या शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब, विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खऱ्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी, आमचे मित्र, एकच मित्र आहे माझा, संजय राऊत, आमच्या मुंबई काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, सुप्रियाताई, सगळे आदरणीय मंच, उपस्थित मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून आलेल्या आमच्या सगळ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू. महाराष्ट्रातलं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे. जसं आपल्याला सुप्रियाताई आणि वर्षाताईंनी दिल्लीतल्या सरकारची कहाणी सांगितली, तसं ते घाबरलेलं सरकार आहे. तसं महाराष्ट्रातलं सरकार घाबरलेलं आहे. रोज काही ना काही नवीन GR काढण्याचा प्रयत्न ते करतात. महाराष्ट्रामध्ये आता विरोधकांना त्यांच्या विरोधात मोर्चे पण काढता येणार नाही. मोर्चे काढले तर गुन्हे दाखल होणार. एकत्रित आले म्हणजे जसं आता जे हुकुमशाहीची वाटचाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न
सत्तेचा माज आलेली भाजप प्रणित सरकार राज्यातली आणि केंद्रातली सरकार करते आहे. कालचं आपण लाल किल्ल्याचं भाषण नरेंद्र मोदींचं सगळे ऐकत होतो. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर जनतेतून निवडून गेलेले प्रधानमंत्री लाल किल्ल्यातून भाषण करतात, पण विरोधी पक्ष नेता याचं पण या लोकशाहीमध्ये एक आगळं वेगळं महत्व आहे. आणि लोकशाहीची ही विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष ही दोन चाकं असताना राहुल गांधीजींना, कारण की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे बरोबरीच आज लोकसभेमध्ये आपल्याला चित्र पाहत असताना जे स्थान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तो द्वेष. कारण की ज्यावेळेस आम्ही प्रधानमंत्र्याची शपथ घेत असू, मुख्यमंत्र्याची घेत असू, मंत्रिमंडळाची शपथ होत असेल तर आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही अशा पद्धतीच्या शपथीमध्ये उल्लेख केला जातो. पण काल राहुल गांधीजींचं ज्या ठिकाणी जे स्थान असायला पाहिजे हे विरोधी पक्षाचं, विरोधी पक्षाच्या नेत्याचं, मी फक्त राहुल गांधीचं नाही बोलत आहे, ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही. हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता, एक लोकशाहीचा खून होता. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. म्हणजे अजूनही जो घमंड, जो गर्व कालपर्यंत मोदी सरकार होतं, आज एनडीएचं सरकार झालं, पण अजूनही घमंड उतरलेलं नाही असं चित्र आपण पाहतो. हा लोकशाहीचा अपमान करणारी जी व्यवस्था देशात आणि राज्यात आपण पाहतोय, या व्यवस्थेला आता समूळ नष्ट करण्याचा मानस करून या ठिकाणातून शंका नांद आपण जे करतो आहे, या ठिकाणातून जात असताना अनेक प्रश्न रोज निर्माण होतात. पक्षप्रमुख म्हणून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अनेक उत्तराला पुढे जावं लागतं. पण महाविकास आघाडी म्हणून आपण एक निर्धार केलेला आहे आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये 31 खासदार, म्हणजे ते त्यावेळेचं लोकसभेचं चित्र असं होतं की मोदीची लाट अजूनही चाललेली आहे. भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात कमवलेला पैसा राज्य सरकार जवळ आहे. खरं तर पवार साहेब आणि उद्धवजी या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकारमधले नेते आहेत, यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे, याचं एटीएमच महाराष्ट्र आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला पैसा हे दिल्लीत मध्ये बसलेले हम दो हमारे दो हे मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न या लोकांनी सुरू केलेला आहे, यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, तरुणांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचला पाहिजे, या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा. आपण पाहिलात की परवा सुप्रीम कोर्टाने या सरकारला झोडपलं. त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही योजना नवीन नवीन आणून हा पैसा खर्च त्या ठिकाणी केला जातो, तर वेळ आलं तर सुप्रियाताई लाडक्या बहिणीच्या योजनेलाही बंद केला जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणजे लाडक्या बहिणीला आठवण सुप्रीम कोर्टाने पण केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या झालेल्या पिकाचं नुकसान देणाऱ्याला यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्यासाठी पैसे नाहीत, या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद भरण्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत, ऑनलाईन पवित्र पोर्टलाच्या नावाने अर्ज जमा केले जातात आणि मग पेपर लीक करायचं. जसं मगाशी उद्धवजीने सांगितलं की राम मंदिरामध्येही पाणी गळती लागली, नवीन संसदेमध्ये सुद्धा पाणी गळती लागली, तशी पेपरची गळती सुद्धा लिकेज त्याच्यातही होतं आणि पेपर रद्द केले जातात, तरुणांकडून पैसे लुटले जातात, पेपर रद्द करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे करतात, पण नोकर भरती करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सरकारने करून ठेवलेली आहे. रोज आंदोलन होतात. मी तर लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला सांगेल
की आता तर सगळ्यांना आनंद वाटत असेल 1,500 रुपये भेटतात त्याचे, पण जसं शेतकरी स्वाभिमान योजना नरेंद्र मोदीजींनी काढली, त्या योजनेमध्ये काय केलं त्यांनी? त्या योजनेमध्ये 6,000 तुम्हाला देत असताना तो शेतकरी कुठला व्यावसायिक नसावा आणि व्यवसाय पुढच्या काळात केला, त्याच्या परिवारातल्या कोणीने केला तर ते सगळे पैसे वापस घेतले जाणार. आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या पोराला अगर कुठला बिझनेस करायचा असेल बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला, त्याला इन्कम टॅक्स त्याला प्रमाणपत्र जोडावं लागतं, कागद तयार करावं लागतात आणि ते आधार कार्डाच्या आधारावर जसं अर्ज केला की प्रधानमंत्र्यांच्या PMO मधून पत्र कलेक्टरला सांगण्यात येतं की हा कोण आहे बघा, याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले त्या शेतकऱ्याला, या सगळ्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करा, नाही तर त्याची जप्ती करा त्याच्या घरावर. उद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या अजूनही डिसाईड झालेल्या नाही. मला शंका आहे, मी बोलून दाखवतो मुद्दामून. तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस जे सांगतात ना त्यांचे आमदार, उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ. मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करावे लागतात, असं पण करू शकतील हे लोक. म्हणजे यांच्याजवळ प्रामाणिकता नाही. लाडक्या खुर्चीसाठी हा त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आत्ताच मगाशी उद्धवजींनी सांगितलं, पवारसाहेबही सुद्धा, कारण की आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करायच्या. जसं आमच्या वर्षाताईंनी सांगितलं की कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी तिथल्या जनतेला, तिथल्या महिलांना, भगिनींना आश्वासन दिलं. त्या आश्वासनाची पूर्तता त्या ठिकाणी सुरू झाली. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा केली, ते पण चालू झालं. याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला पैसे तिथं दिले जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं महाविकास आघाडीचं सरकार करेल याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही. पण यांच्यासारखं निवडणुकीच्या तोंडावर ही कुठलीही भूमिका घेण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिल्याच अधिवेशनामध्ये, नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये केली आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात आलं. काही निवडणूक नव्हती, काही पुढच्या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या, पण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि ते दिलं. पण कोरोनाच्या वेळेस आमचे जे 50,000 रुपये प्रोत्साहनाचे राहिलेत ते अजूनपर्यंत दिले गेले नाहीत. जयंतराव, आपल्याला ते 50,000 रुपये आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला द्यायचे, हे काही देणार नाही, आपण देऊ आणि पुन्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ आम्ही करू. पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी काही परिस्थिती आज आहे, या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, माझं सगळ्यांना आव्हान आहे की मगाशी उद्धवजीने मुद्दामून तो, कारण की टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा. उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला. माध्यमात ते वेगळ्या पद्धतीनं जात असेल. आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला, महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे. मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही. आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आपल्या देशाचे एक आदरणीय नेते शरद पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावं. व्यासपीठाचे
तर विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि गेली 2-2.5 तास अतिशय उत्साहाने या ठिकाणी आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण बंधू भगिनींनो, काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची आपली दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्या शहरामध्ये जे आपले लाखो सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचवावी, त्यासाठी आजचं हे आपल्या सगळ्यांचे संमेलन आहे. अनेक सहकारी मित्रांची भाषणे झाली आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं. फक्त महाराष्ट्रापुरता विचार हे करण्याचे दिवस आता आहेत असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात. मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं, पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही. आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि तरतुदी यांच्या संबंधीची आस्था नाही. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला. हल्ली राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले नाही. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, याचं महत्त्व, याच्याकडे जिंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे. आणि त्याची प्रचिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते. आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष. देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे, देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे. प्रधानमंत्र्याची प्रतिष्ठा ही देशाने ठेवली पाहिजे, तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिष्ठा, त्याचा उल्लेख नानाभाऊंनी आपल्या भाषणात केला, ती सुद्धा तितक्याच महत्त्वाची. त्यांनी उल्लेख केला कालच्या 15 ऑगस्टला. विरोधी पक्ष नेते 500 ओळीत बसवले. मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो. अटल बिहारी यांचं सरकार होतं
आणि मला आठवत आहे की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती. मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, सुषमा स्वराज या विरोधी पक्ष नेत्या होत्या. आणि याच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा बसलेल्या होत्या. याचा अर्थ व्यक्तीचा प्रश्न नाही, या संस्थांची प्रतिष्ठा. ही इन्स्टिट्यूशन आहे, लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्यावर असते. आणि त्यामुळं त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यत्किंचित विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले. आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता 2 महिन्यात आपण जाणार आहोत. मगाशी कोणतं सांगितलं 3 महिने. 3 महिने खरं नाही, आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत. आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या अन्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही. एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं, चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढणं, ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील. मी बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील, यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक गोष्ट फार चांगली केली. आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता. आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा. तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला. आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आता थांबवून द्यावा. आपल्या लोकांच्या जागरूकतेमुळे तो कायदा आता थांबला आहे. काय कायदा? कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून 5 ते 7 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा अधिकार आहे. साधं निदर्शन केलं ते, 1 माणूस असो, 10 माणूस असो, 25 लोक असो, त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल, त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली आहे. आणि अशा अनेक तरतुदी आहेत की त्या तरतुदीमध्ये मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती. विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी, अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे. आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम, एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो, निवडणुकीला सामोरं जायचं, एकजुटीने यश मिळवायचं, सरकार बदलायचं. आम्ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की आम्ही तिघही, ते राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, डावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष
याच्यात हे सहकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत ठेवू, निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. जे 100% आपलं आहे फक्त ही एकजूट आणि त्यासाठी पर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद पवारसाहेब. सर्वांनी थांबायच्या जागेवर. मी मान्यवर नेत्यांना पहिल्या रांगेतल्या मान्यवर नेत्यांना विनंती करतोय की एकत्रित फोटोग्राफी होणार आहे त्यामुळे आपण उभे राहावं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतरच या मेळाव्याची समाप्ती होणार आहे.